आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इंस्टाग्रामच्या खूप इम्पॉर्टंट अशा सेटिंग्स बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटची रीच चांगली असली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत झाली पाहिजे आणि तुमचं अकाउंट सेफ कसं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी पण आपल्याला काही सेटिंग्स करणं खूप आवश्यक आहे. तर त्या सेटिंग मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप केअरफुली बघा आणि पूर्ण बघा. तर चला, सर्वात प्रथम आपण आपला इंस्टाग्राम जो तुमचा अकाउंट आहे तो तुम्ही ओपन करायचा. मग इथे तुम्हाला 3 डॉट दिसत आहे, स्लिपिंग लाईन्स दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं वरती. ठीक आहे. आता तुम्ही इथे सेटिंग्स अँड ॲक्टिव्हिटीमध्ये आला आहे. ठीक आहे. आता आपल्याला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. ठीक आहे. खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्ही बघत आहात कॉन्टेंट अँड प्रिफरन्स. ठीक आहे. मी थोडासा इथे हे करते. ठीक आहे. हां, आता हे आता हे कॉन्टेंट्स आणि प्रिफरन्स तुम्ही बघत आहात. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं की आता तुम्ही बघा कॉन्टेंट प्रिफरन्समध्ये तुम्हाला इतके सारे ऑप्शन दिसत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक वर्ड, ठीक आहे, स्पेसिफिक वर्डमध्ये तुम्हाला हे बघा स्पेसिफिक वर्ड अँड फ्रेसेस याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथं ॲड वर्ड सेपरेट बाय कॉमाज. ठीक आहे. तर आपल्याला इथं लिहायचं आहे. तर आपण करत आहोत डिजिटल स्किल. ठीक आहे. आणि इथे खाली राईट बटन आहे, त्याच्यावर करायचं. ठीक आहे. आणि आपली टार्गेटेड ऑडियन्स आहे हाऊसवाईफ, स्टुडंट, बिगनर, ठीक आहे, बिगनर्स, ऑनलाईन कोर्स, वर्क फ्रॉम एनीवेअर. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 10 वर्ड्स इथे टाकू शकता तुमच्या याच्यानुसार. ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग हे पण आपण टाकून देऊया. डिजिटल मार्केटिंग, मॉम लाईफ इंडिया, कारण आपण आई आहोत, आपण आपल्या मॉम लाईफ रिलेटेड पण आपण व्हिडिओज टाकतोच, तर ते पण टाकून द्या, मॉम लाईफ इंडिया. ठीक आहे. जो स्टुडंट असेल तो स्टुडंट लाईफ इंडिया पण टाकू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ते टाका. ते वरती तुम्हाला एक फिनिशचं दिसत आहे. ठीक आहे. हे फिनिश, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की आपण आता बॅक येऊया. आता पुन्हा एक सेटिंग आपल्याला करायची आहे. ते आहे हे डाटा युजेस अँड क्वालिटी. ठीक आहे. इथे दिसते तुम्हाला डाटा युजेस अँड क्वालिटी, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि अपलोड ॲट हायेस्ट क्वालिटी, तुम्हाला इथे दिसत आहे अपलोड ॲट हायेस्ट क्वालिटी, हे आपल्याला ऑन ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण आपले व्हिडिओज टाकू ते हायेस्ट क्वालिटी HD क्वालिटीमध्ये अपलोड होणार. ठीक आहे. तर आपण याला ऑन करूया. हे ऑन झालं. आता हे आपली सेटिंग्स झालेली आहे. आता आपण अकाउंटमध्ये येऊया. ठीक आहे. अकाउंट सेंटरमध्ये येऊया. आता इथे क्लिक करा. ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसत आहे पासवर्ड अँड सिक्युरिटी कनेक्टेड आणि हे सगळे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. आता पासवर्ड अँड सिक्युरिटीमध्ये यायचं. ठीक आहे. आता जर तुम्हाला चेंज पासवर्ड करायचं तुम्हाला तर ते करू शकता. ठीक आहे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे तुम्हाला ऑन करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला 2 फॅक्टर आहे आणि हे झालं. आता माझं करून आहे, मी पहिलंच केलं आहे म्हणून तिथे ऑलरेडी तो ऑन आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसत आहे व्हेरिफिकेशन सेल्फी. ठीक आहे. व्हेरिफिकेशन सेल्फी, इथं तुम्हाला आपली सेल्फी टाकायची आहे. ठीक आहे. इथे काही इन्स्ट्रक्शन मिळतील तुम्हाला व्हेरिफिकेशन सेल्फीचे. तुम्हाला ज्या अकाउंट, तर माझी इतकी सारे अकाउंट आहे, मला ज्या अकाउंटची करायचं आहे तिथे जाणार. ठीक आहे. आणि मी माझी करणार. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सेटिंग्स ऑन करायची आहे. ॲडव्हान्स प्रोटेक्शनमध्ये हे बघा माझं ऑन आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे जाऊन 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि व्हेरिफिकेशन सेल्फी तुम्हाला ऑन करायची आहे. ठीक आहे. बॅक यायचं. तर ह्या 2 सेटिंग्स तुम्ही करून घ्या. आणखी तुम्ही सेटिंग्स अँड ॲक्टिव्हिटीमध्ये पुन्हा एक सेटिंग आहे, ते दिसत आहे अकाउंट स्टेटस म्हणून. ठीक आहे. आता तुमचं बघा हे सगळे तुमचे ग्रीन टिक असले पाहिजे. कॉन्टेंट, मॅसेज, रीच, फ्युचर्स, मॉनिटायझेशन. ठीक आहे. इथे तुम्हाला हे 4 दिसत आहे ना, हे सगळे ग्रीन टिक असलं पाहिजे, म्हणजे तुमचं अकाउंट हेल्दी आहे. तर अशा प्रकारे हे पण चेक करत राहायचं. आपल्या रेफरन्ससाठी व्हिडिओज घ्यायचे आहे ना, ते सेव्ह करून ठेवायचे. तर तुम्ही इथे सेव्हमध्ये तुम्हाला दिसत आहे ना, ते सेव्हमध्ये तुम्ही व्हिडिओज बघू शकता की कोणकोणते तुम्ही व्हिडिओ सेव्ह केले आहे. ठीक आहे. सेव्ह करायचं आणि त्याच्या मग नंतर तुम्हाला रेफरन्ससाठी इथून व्हिडिओ तुम्ही हे करू शकते.
त्याच्यानंतर आर्चिव्हमध्ये म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओज हाईड करून ठेवायचे आहे ते आर्चिव्ह करू शकता. तुमचे व्हिडिओ जुने अकाउंटचे असेल व्हिडिओ तुम्ही आर्चिव्हमध्ये टाकू शकता. ठीक आहे. टाईम मॅनेजमेंट इथे तुम्हाला दिसत आहे की तुम्ही रोज किती वेळ तुम्ही देता तुमच्या याला इंस्टाग्राम इनसाईट्स. ठीक आहे. इनसाईट्स खूप इम्पॉर्टंट आहे. बघा इथं तुम्हाला तुमची इनसाईट्स कळते की किती तुमच्या व्ह्यूज येत आहे. ठीक आहे. तुम्हाला व्ह्यूज किती येत आहे आणि फॉलोअर्स किती वाढत आहे हे सगळं तुम्हाला इथे दिसते. ठीक आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता. आता त्याचं मी गेले नेट फॉलोअर्सवर, तर हे डिटेल तुम्हाला दिसते की फॉलोअर्स किती आहे, किती विमेन किती आहे, मेन किती आहे, कोणत्या एज ग्रुप तुम्हाला फॉलो करत आहे, इंडियातून किती आहे. ठीक आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्टिव्ह टाईम. ठीक आहे. तुमच्या ऑडियन्सचा ॲक्टिव्ह टाईम किती आहे, म्हणजे कोणत्या दिवशी, म्हणजे संडे, मंडे, ट्यूसडे पूर्ण तुम्ही बघू शकता की कोणत्या दिवशी आहे. माझे जास्त ॲक्टिव्ह कोणकोणत्या दिवशी, वेडनेसडेला, थर्सडेला, फ्रायडेला, सॅटर्डेला. ठीक आहे. तर संडेला कमी आहे, मंडेला खूप कमी आहे, मग ट्यूसडेपासून ग्रोथ म्हणजे ॲक्टिव्ह असतात. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. याच्यानुसारच तुम्ही टाईम पण आहे. ठीक आहे. 6 AM ला 12 PM ला किती लोक ॲक्टिव्ह आहे ज्याच्यानुसार तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करायचे आहे. ठीक आहे. हे पण एक लक्षात ठेवा. तुमचं कॉन्टेंट तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. कितीला किती व्ह्यूज मिळत आहे, लाईक्स मिळत आहे, ओव्हरव्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसते. आणि ट्रायल रील वगैरे आहे ते तुम्हाला नंतर 200 जेव्हा तुमचे फॉलोअर्स तेव्हा होते. ठीक आहे. आता मला माझ्या ह्या चॅनलवरती पे आउटचं ऑप्शन आहे. ठीक आहे. गिफ्टचं ऑप्शन आहे. अशा प्रकारे. ठीक आहे.